झालं सुरू. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा भ्रातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नयेरे तुझ वीणनिद्रा कै भेटसी वामजला सुभद्रा. श्रुती स्मृती पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम्. गोपालकृष्ण भगवान् की जय. सीताकान्त स्मरण जय जय राम. नमः पार्वतीपते हर महादेव. अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षि नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मातृदेवो भव पितृदेवो भव
नाम संकीर्तन साधना पैसूटे नाम संकीर्तन साधना पैसूटे नाम संकीर्तन साधना पैसूटे सळतील पापे जन्मांतरीची सळतील पापे जन्मांतरीची नाम संकीर्तन साधना पैसूटे नाम संकीर्तन साधना
संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची नाम संकीर्तन नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पैसोपे जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी नमो त्या साष्टांगे दैवतसे नारदमुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय. नमस्कार मंडळी. आज सेवेसाठी घेतलेला अभंग आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग. अहो, त्यांनी सगळ्यांना रुचेल पचेल आणि समजेल असा सोपा उपाय भगवत प्राप्तीचा या अभंगामध्ये सांगून ठेवलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जे भागवत धर्माचं मंदिर उभारलं ना, त्या भागवत मंदिराचा कळस म्हणजे आपले तुकाराम महाराज. पायावर जशी मंदिर तोलून धरण्याची जबाबदारी असते, त्याप्रमाणे मंदिराच्या कळसावर मंदिराच्या आत असलेल्या दैवताचा तत्क्षणी प्रत्यय म्हणजे त्याचं आपल्याला लगेच कळस पाहिल्याबरोबर दर्शन झालं पाहिजे अशी जबाबदारी त्या कळसावर असते. आणि जसं भागवत धर्माच्या मंदिराचं आहे ना, आता हे पंढरपूरचे जे वारकरी वारीला जातात ते काय करतात, काही वारकरी दुरूनच कळस दिसला तरी लोटांगण घालून परत जातात. कारण तो कळस पाहिल्याबरोबर त्यांना त्या मंदिरामध्ये जे दैवत वसलेलं आहे त्याचा साक्षात्कार होत असतो. आणि असंच आपल्या भागवत मंदिराचं देखील आहे. जो नाममहिमा ज्ञानदेवांनी आपल्या हरिपाठातून सांगितला, त्याच नाममहिम्याचा अतिशय उत्कट असा आविष्कार तुकोबारायांनी आपल्या अभंगातून केलेला आहे. काय सांगतात तुकाराम महाराज? नाम संकीर्तन साधन पै सोपे. यामध्ये आपल्याला नुसतं नामाचं महत्व त्यांनी सांगितलेलं नाही, तर ते कसं घ्यायचं, त्याची विविध साधनं कोणती हे देखील सांगितलेलं आहे. जसं आता ही जी संवादिनी वाचते आहे, त्या संवादिनीला काळी पांढरी 1 पासून ते पांढरी 7 पर्यंत आणि काळी 1 पासून ते काळी 6 पर्यंत अशा अनेक पट्ट्या आहेत. आत्ताच मला काकांनी विचारलं, काय ग श्रुती, तुझी पट्टी कोणती? आता मी त्याला आल्या आल्या उत्तर दिलं असतं, तू म्हणशील ती, तर हे कितपत योग्य राहिलं असतं. लगेच आख्यान सुरू करते वेळीच मला गडबड उडाली असती आणि मी त्याच्याच नावाने बोंबा ठोकल्या असत्या. पंढरीनाथ महाराज की. तसंच आपण जेव्हा व्यायाम शाळेत जातो तेव्हा तिथे लाल मातीच्या हौदापासून ते मलखांबापर्यंत सगळी आयुधं ठेवलेली असतात. आता त्यामधलं कोणतं आपल्याला पेलतं याचा आधी आपण विचार करायचा. आता व्यायामशाळा वगैरे म्हणणं काही बरोबर नाही. ग्रीन जिम आमच्या घरासमोरच आहे. तर या ग्रीन जिम मध्ये सगळ्यात पहिले तो वॉकिंग ट्रॅक केलेला असतो आणि मग ती आयुधं सगळी लावलेली, म्हणजे ती इन्स्ट्रुमेंट जी असतात ती लावलेली असतात ग्रीन जिमची. तर आपण डायरेक्ट जाऊन त्या सायकलवरच ती सायकल चालवायला गेलो, त्या सायकलवर आपल्या सगळ्या अवयवांचा व्यायाम होतो. आपण एकदम जाऊन त्या सायकलवरच आरूढ झालो आणि ती सायकल चालवायला गेलो तर दुसऱ्या दिवशीपासून आपण त्या ग्रीन जिमला येणं सोडू तर खरंच, पण त्या ग्रीन जिमला नावं ठेवण्यात आपण अगदी पुढे राहू. म्हणूनच असंच साधकानं आपल्याला कोणतं साधन पेलतं आहे याचा आधी विचार केला पाहिजे. भगवत प्राप्तीची अनेक मार्ग सांगितलेले आहेत आणि त्याचं फळही ठरलेलं आहे. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे. गजानन महाराजांच्या पोथी वासुदेवानंद सरस्वती जेव्हा महाराजांना भेटायला आले तेव्हा महाराजांचे परमशिष्य बाळाभाऊ तिथे उपस्थित होते. आणि जेव्हा वासुदेवानंद सरस्वती आले, महाराजांना नमस्कार केला, तेव्हा महाराजांनी त्यांना आपल्याच आसनात